नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा। यासाठी आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत ते म्हणजे गाजर कसे निवडायचे ते। गाजर निवडताना सगळ्यात अगोदर अगदी जास्त जाडही नको आणि अगदी पातळही नको असा गाजर निवडायचा। कारण जर तुम्ही अगदी कोवळा गाजर निवडला तर तो खिसणीमध्ये खिसताना मध्ये मध्ये अटकतो आणि आपला जो खिस आहे तो खिसायला खूप वेळ लागतो। यासाठी अगदी मध्यम आकाराचे गाजर निवडायचे आणि गाजर हे अगदी छान लाल रंगाचे असेल तर गाजराचा हलवा मस्त होतो। जाड जर गाजर निवडले तुम्ही तर प्रॉब्लेम काय होतं, यामध्ये जो पांढरा इथे दाखवल्याप्रमाणे हा जो भाग असतो तो जास्त मोठा असतो, मग तो चवीला थोडासा इतका हवा तितका गोड न लागता थोडासा कमी गोड होतो। यासाठी आपण गाजर निवडताना इथे दाखवल्याप्रमाणे गाजर घ्यायचे आहेत। आता गाजर पूर्ण निवडून झाल्यानंतर मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे त्याचा किस करून घेतलेला आहे। इथे बघा 1 किलो गाजराचा अगदी छान इथे बारीक असा आपण खिसणीच्या सहाय्याने किस करून घेतलेला आहे। आता हा जो किस आहे तो आपण असाच गॅसवर ठेवायचा आहे, म्हणजे त्यातील जो पाण्याचा अंश आहे तो अगोदर आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे। आपण पाण्याचा अंश पूर्णपणे कमी जर केला तर गाजराचा हलवा हा अगदी पटकन होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खायला प्रचंड छान लागतो। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडतात ते पदार्थ घाला, पण इथे मी पुढे दाखवलेलं आहे ते पदार्थ आवर्जून घाला, म्हणजेच गाजराचा हलवा जो आहे तो प्रचंड खायला छान लागतो। आता इथे अधूनमधून हलवत राहायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ते मीडियम ठेवायची, म्हणजेच आपल्या यातला जो पाण्याचा अंश आहे तो अगदी कमी होईल आणि गाजर जे आहे ते खाली बुडाला कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची। आता तोपर्यंत आपण इकडे बदाम, काजू तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रुट्स त्यामध्ये घालायचे। त्यासाठी इथे बदामाचे बारीक बारीक काप करून घेऊयात। बदामाचे असे लांबट आकाराचे काप करून घेतल्यामुळे ते दिसायलाही छान लागतात आणि आपल्याला ज्यावेळेस आपण गाजराचा हलवा खातो त्यावेळेस सुद्धा हे चवीला प्रचंड छान लागतात। आता इथे काजूचे देखील याच पद्धतीने बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मनुके यांचे प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता बघा इथे मस्त गाजराचा जो हलवा आहे त्यातील पाण्याचा अंश कमी झालेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत दूध। दुधाचे प्रमाण जे आहे ते आता मी 1 किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध वापरते। तुमच्याकडे जर दुधाची साय असेल तर याच्यामध्ये घातला तर हा जो हलवा आहे तो प्रचंड चवीला छान लागतो। इथे बघा व्यवस्थित दूध घालून झाल्यानंतर मी जो हा हलवा आहे तो अगदी छान असा मिक्स करून घेते। आता जर तुम्हाला हलव्यामध्ये मावा घालायचा असेल, म्हणजेच खवा जर घालायचा असेल तर तुम्ही या स्टेजला तो घालू शकता। खवा घालून वरतून दूध घालायचं, म्हणजेच जो आपला हलवा आहे तो चवीला अप्रतिम लागतो, पण माझ्याकडे खवा हा नव्हता यासाठी मी फक्त आणि फक्त दूध घालणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 1 ते 2 दिवसाची साय जी असते आपली दुधावरची ती साठवून यामध्ये घालू शकतात, तरीही हा जो हलवा आहे तो चवीला अप्रतिम लागतो। आता इथे अर्धा लिटर दुधामध्ये छान व्यवस्थित 1 किलो गाजर आपण हे शिजवून घेतो। हे प्रमाण तुम्ही एकदा वापरून बघा, अगदी छान असा आपला हलवा तयार होतो आणि यामध्ये जे साखरेचे प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला कमी घालावं लागते। इथे व्यवस्थित असा गाजराचा हलवा आपण मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी हाय फ्लेमवर मी हे दूध जे आहे ते थोडंसं आटवून घेते। आता यामध्ये चवीनुसार आपण साखर घालायची। कुणी यामध्ये पाव किलो घालतं तर कुणी 300 ते 400 ग्राम साखर घालतं, तर तुम्हाला गोड जितक्या प्रमाणात हवं आहे तितक्या प्रमाणात त्याच्यामध्ये साखर घालायची। पण 1 किलोसाठी 250 ते 300 ग्राम साखर ही अगदी व्यवस्थित पुरेशी आहे। यामुळे जास्त गोडही आपला जो हलवा आहे तो होत नाही आणि जास्त अगदी फिक्का सुद्धा होत नाही। आता हे पूर्ण घालून झाल्यानंतर याला व्यवस्थित शिजण्यासाठी अगदी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागणार आहे, जेणेकरून हा जो हलवा आहे तो थोडासा घट्ट व्हायला सुरुवात होईल। अगदी मीडियम ते हाय फ्लेमवर आपण आता ह्या दुधाला छान अशी एक उकळी आणून घ्यायची। त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम करायची आणि अधूनमधून हा जो हलवा आहे तो हलवत राहायचा। आता अगदी थोडंसं दुधाच्या प्रमाण यामध्ये राहिले की 1 मोठा चमचा भरून मी यामध्ये तूप घातलं। आता बघा आपल्या हलव्याला रंग सुद्धा अगदी छान येते आणि चव सुद्धा। या स्टेजला जर तुम्ही तूप घातले तर हलवा हा प्रचंड म्हणजे छान लागतो खायला।
आता बघा यानंतर वरतून आपण ड्रायफ्रुट्स घालूयात. तुपाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, पण यामध्ये भरपूर जर आपण तूप घातलं तर हलवा हा जास्त दिवस सुद्धा टिकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खायला सुद्धा खूप छान लागतो. आता बघा इथे व्यवस्थित ड्रायफ्रुट्स घालून आपण हे हलवून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूटचे प्रमाण आहे मी अगोदरही सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या वेळेला जर आपण ड्रायफ्रुट्स घातले तर ते व्यवस्थित शिजतात आणि चवीला पण छान लागतात. आता आणखी याची चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण विलायची पावडर घालणार आहोत. यामुळे हलव्याची चव ही अगदी छान होते. इथे बघा आता हलवा जो आहे तो पूर्ण आपल्याला व्यवस्थित घट्ट करून घ्यायचा आहे. मी इथे 2 चमचे मोठे तूप घातलेलं आहे. आता बघा हलव्याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेला आहे. जसजसा आपला हलवा जो आहे तो घट्ट होत जाईल तसतसा या हलव्याला रंग अगदी छान येत जाईल आणि सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरत जाईल. अगदी मीडियम फ्लेमवर तुम्ही हा हलवा जो आहे तो करून घ्यायचा आहे. आता एकदम सारखं याला हलवत राहायचं जेणेकरून आपला हलवा जो आहे तो खाली कढईला लागणार नाही याची या स्टेजला काळजी घ्यायची. कारण आपलं जे दूध आहे ते पूर्णपणे आटत आल्यामुळे आणि हलव्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे हलवा जो आहे खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे हलवा जो आहे तो आपण अधनंमधनं सारखा असा हलवत राहायचा. इथे बघा किती छान आपला मस्त असा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला जर यापेक्षाही घट्ट हलवा आवडत असेल तर आणखी यातील पाण्याचे प्रमाण थोडे कमी करून घ्यायचे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब